आणि रहीम. आजचा दिवस मांगल्याचा, आजचा दिवस भारतीय गणराज्याचा, आजचा दिवस प्रत्येक भारतीयांचा, माझा, तुमचा, सगळ्यांचा देशप्रेमाने ओतप्रोत भरलेला, देशभक्तीचा सुगंध दरवळलेला, तिरंग्याच्या रंगात रंगलेला आजचा हा खास दिवस. नमस्कार बालमित्रांनो, गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, माझे नाव सुफिया महबूब शेख. मी आता 4थी मध्ये शिकत आहे आणि मी आज तुमच्या समोर आजच्या फाउंडेशननिमित्त 4 शब्द बोलणार आहे. आज बघूया येथे जमलेल्या बंधू आणि भगिनीतून किती जण बक्षीस देतात आणि मी केलेल्या भाषणाला प्रतिसाद देतात. दिल हमारा एक है हमारी मान, हिंदुस्तान हमारा है और हमें इसकी शान, हिंदुस्तान हमारा है और हमें इसकी शान. आजच्या या मंगलमय दिवसाच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील प्रमुख अतिथीगण, पूज्य गुरुजन वर्ग व उज्ज्वल भारताचे देशदूत, बालमित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना सर्वप्रथम आजच्या मंगलमय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. खुशियों पर मौज की रवानी रहेगी, जिंदगी में कोई ना कोई कहानी रहेगी और हम भी कार्यक्रम में 4 चांद लगा देंगे अगर आपकी तालियों की मेहरबानी रहेगी, अगर आपकी तालियों की मेहरबानी रहेगी. मित्रांनो, आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन. आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 ची सकाळ प्रत्येक भारतीयासाठी खूपच वेगळी, स्वर्णमय अशी होती. सुमारे 150 अधिक वर्ष गुलामगिरीची चादर ओढून गुदमरलेल्या श्वासाला स्वातंत्र्याने मोकळा श्वास दिला. परंतु आपल्या देशाकडे स्वतःचे संविधान होते. भारताचे संविधान तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन करण्यात आली. या समितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर, एन गोपाल स्वामी अयंगार, कन्हैयालाल मुंशी, BL मित्तल, DP खेतान, सय्यद मोहम्मद असे एकूण 7 जण होते. संविधान समितीने भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले व दिनांक 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अंमलात आले. त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आपले राष्ट्र सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. खऱ्या अर्थाने प्रजेची सत्ता त्या दिवसापासून सुरू झाली. आपण आज येथे सर्वजण प्रसन्न मनाने हसमुखाने बसलेले आहोत. आजचा हा स्वर्णमय दिन पाहण्यास भाग्य आपणास लाभत आहे. पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे. वीरांचे बलिदान, महापुरुषांचे महान कार्य यातूनच भारताचे स्वप्न साकार झाले. महापुरुषांनी, क्रांतिकारकांनी या देशासाठी आपले जीवन वेचले, बलिदान दिले. केवळ सोशल मीडियावर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे. आपले घर, आपली शाळा, परिसर जरी आपण स्वच्छ ठेवलं तरी ते देशप्रेमच आहे. ऐतिहासिक वस्तूंचे जतन करणे, पाण्याच्या काटकसरीने वापर करणे, कोणत्याही प्रकारचे अफवावर विश्वास न ठेवणे, जाळपोळ न करणे, सार्वजनिक वस्तूंचे नुकसान न करणे, वाहतुकीच्या नियमाचे पालन करणे हे देखील देशप्रेमच आहे. या गोष्टी आपण नक्कीच करू शकतो. शहीदों का सपना जब सच हुआ, हिंदुस्तान तब स्वतंत्र हुआ. आओ सलाम करें उन वीरों को, आओ सलाम करें उन वीरों को जिनकी वजह से भारत गणतंत्र हुआ, जिनकी वजह से भारत गणतंत्र हुआ. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. जय